मराठी लिहिता वाचता आले तरच नाशिकमध्ये रिक्षाचालकांना परवाना मिळणार आहे। तर रिक्षाच्या नव्या परवान्यांसाठी गेल्या आठवड्यापासून मराठी भाषेची परीक्षा उत्तीर्ण होणं अनिवार्य करण्यात आलंय। परीक्षेसाठी गुणांची कुठलीही अट नाहीये, फक्त मराठी लिहिता वाचता येतं का याची चाचणी घेतली जाणार आहे आणि त्यामुळे आठवडाभरात अनुत्तीर्ण झालेल्या 145 जणांचे परवाने नाकारण्यात आले। अनेक रिक्षा चालकांना फक्त मराठी बोलता येतं परंतु वाचता येत नसल्याने त्यांची अडचण निर्माण झाली आहे। रोज 15 ते 20 अर्ज अपात्र होत आहेत। दरम्यान नाशिक आरटीओच्या या नव्या अटीवर रिक्षा चालक संघटनांकडून आक्षेप घेण्यात आला आहे। आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये कुंभमेळा येतोय। कुंभमेळ्यामध्ये आता काही आपल्याला म्हणजे 1 वर्ष राहिलेला कुंभमेळ्यामध्ये आणि हे लायसन्सची ज्या किंवा बॅचची जी अट टाकलेली आहे त्या अटसाठी आता कुंभमेळ्यामध्ये आपल्याला रिक्षा चालकांना, टॅक्सी चालकांना, प्रत्येक माणसाला या लायसन बॅचची गरज पडणार आहे। तर थोडासा आम्ही शासनाला एक विनंती करतो की थोडासा तुम्ही या लोकांना वेळ देण्यात यावा आणि शासनाने त्यांच्यावरती थोडासा सक्ती न करता त्यांना थोडासा सहकार्य करा।